गायचंय भगवंताच्या नामचिंतनासाठी। भगवान साईबाबा प्रत्येक इच्छा मनोकामना संकल्पना पूर्ण करणार आहे। फक्त श्रद्धायुक्त अंतःकरणाने मी जे सांगेल ते फक्त सर्वांगाचे कान करून सर्वांनी लक्ष देऊन ऐकायचंय। विठ्ठल विठ्ठल ऐका। इथे कार्यक्रमासाठी अनेक ठिकाणावरून काही भक्त मंडळी आलेत, अगदी देवळाईवरून आलेत, काही फुलंबरीवरूनही आलेले आहेत। काल आले होते, मला फक्त भेट अजून प्रत्यक्षात झाली नाही। सर्वच असतील पहा, तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते। इथे उपस्थित सर्वच गायनाचार्य मंडळी असतील, मृदंगाचार्य दादा असतील, गायनाचार्य आमच्या इकडे छोटे छोटे भाई, त्याचबरोबर हरिभक्तपरायण इकडे दोन्ही दादा असतील। तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद। एकदा सर्व गुणीजन मंडळीसाठी जोरात टाळी वाजवा। तसेच या कार्यक्रमासाठी माझे वडीलही कीर्तनासाठी उपस्थित आहेत। आमचे युट्यूब चॅनलवाले हरिभक्तपरायण दादा, आमचे विठ्ठल दादा माझ्या सोबत असतात, दादांचेही धन्यवाद। हरिभक्तपरायण दुसरे दादा असतील, तुमचेही धन्यवाद। कीर्तन संपेपर्यंत तुमच्या अंतःकरणापर्यंत माझा भाव जशाचा तसा पोहोचण्याचं काम जे करतायत आदरणीय हरिभक्तपरायण साऊंडवाले दादा। हरिभक्तपरायण असो किंवा नसो, फक्त सप्ताह होईपर्यंत तुमचे धन्यवाद। जोरात टाळी वाजवा त्यांच्यासाठी। सर्वच हरिभक्तपरायण चष्मेवाले, फेट्यावाले, मिशावाले, गंधावाले, पदर घेतलेले, बिना पदरावाल्या, नथीवाल्या, चष्मेवाल्या सगळ्यांचे उद्या घ्या, आता राहू द्या। सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करून आपण कीर्तनाला सुरुवात करूया। विठ्ठल विठ्ठल ऐका। अभंग जगद्गुरु तुकोबारांचं सेवेकरता निवडलाय। ज्या महापुरुषाचा अभंग सेवेसाठी निवडला असे असणारे जगद्गुरु तुकोबाराय या पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत मंडळी जन्माला आली आहेत। भगवान परमात्म्याने अतिशय असा अनमोल नरदेह दिलाय कशासाठी? पंगत चालू आहे का आपल्याकडं? पंक्ती चार्जिंग झाली का सगळ्यांची? का उतरल्या बॅटऱ्या? तुमच्या बॅटऱ्या उतरू देऊ नका। फक्त देवी दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बादिकेचा, किंवा याच देही गडे देवाचे भजन भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी मनुष्य देह धारण करावा लागतो। पहा, मग संत महात्मे उपदेश करतात, बाबा रे योग्य जीवनामध्ये नामचिंतन करा, योग्य विचार करा, संत महात्म्यांची प्राप्ती भगवंताची प्राप्ती करून घ्या आणि जीवनाचा उद्धार करून घ्या। मग संत महात्म्यांनी सांगितलंय, प्रत्येक संतांचं चरित्र पाहिलं। इथे जगद्गुरु तुकोबाराय, माऊली ज्ञानोबाराय, संत एकनाथ महाराज, संत सावता महाराज, संत गोरोबा काका, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई, संत मीराबाई, संत सोयराबाई, अनेक थोर संत मंडळी आहेत। पण प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे, म्हणून याच महाराष्ट्राच्या मातीला म्हटलं जातं पवित्र तिकुळ पावन, पवित्र तिकुळ पावन जेते हरीचे दास जन्म गीती। पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत मंडळी जन्माला आले, पण प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे। इथे मी सांगू, या महाराष्ट्राच्या मातीला 3 जणांचं फार मोठं योगदान आहे। 3 सजावत देशको, सती संत आणि शूर, 3 लजावत देशको, कपटी कायर आणि क्रूर। मातेनं संस्कार लावायचे, संतांनी संस्कृती सांभाळायची आणि वीरांनी देशाचं संरक्षण करायचं। महिलांकडे फार मोठी जबाबदारी आहे। पहा, महिला मंडळ लक्ष देऊ नये का? राधा अक्का, केसरा अक्का, दगडा अक्का, धोंडा अक्का, मंडा अक्का, मंजुळा, गंगूबाई सगळ्यांनी ऐका। असतील 2-4 जणींची नावं। शिट्याई जास्तीत जास्त नेहा असेल, स्नेहा असेल, आहेत ना? लक्ष देऊ नये का? फक्त मला सांगा, मातेकडे फार मोठी जबाबदारी, कारण जेव्हा लहान लेकरू जन्माला येतं ते लेकराचा सगळ्यात अगोदर पहिला गुरु जर कोण असेल तर त्याची आई असते। लाई जसे संस्कार लावाल तसं लेकरू घडतं, कारण बोलायला, चालायला, वागायला सगळ्यात पहिले त्या बाळाला त्याची आई शिकवत असते। जसे आई संस्कार लावेल तसे लेकरू घडल। चांगले संस्कार लागले तर लेकरू चांगलं घडल, आणि वाईट जर संस्कार झाले तर लेकरू वाईटही घडतं।
संस्कार लावण्याला किंमत आहे. मी सांगू तुम्हाला, मातेनं संस्कार, आता काय वाटत असेल महिला कोमल आहे, स्त्री खूप नाजूक आहे, नाजूक आहे ती मान्य आहे, पण कितीही त्रास असू द्या, पण कधीच प्रपंचाकडे संसाराकडे पाठ न करून, कधीच पाठ करून चालत नाही. सगळ्याचं ओझं ती स्वतःच्या डोक्यावर घेते आणि सगळ्याला व्यवस्थित घेऊन सही सलामत सांभाळत जाते. ती आहे स्त्री शक्ती. माता प्रत्येक ठिकाणी कोणत्याही क्षेत्रामध्ये असू द्या, स्त्री प्रत्येक क्षेत्रात आहे ना. महिला मंडळ कमी समजायचं. तुम्हाला उदाहरण सांगते पहा. मी एक महान पतिव्रता होत्या. एकदा स्त्री शक्तीची पावर सांगते. नारदजींना भूक लागली होती. प्रत्येक ठिकाणी जायचे, माई भिक्षा देही, आई भिक्षा घाला, भिक्षा मागायची, पण कोणी भिक्षा देईना. नारदजींच्या पोटातली आग काय शांत होईना. जसे आले, माई भिक्षा देही. अत्रि महाराजांच्या पत्नी अनुसया माता महान पतिव्रता होत्या. द्वारामध्ये आली, आई भिक्षा घाला. अनुसया माता म्हणतात, गुरुजी एवढ्या दिवसानं तुम्ही आलायत, असंच कसं तुम्हाला भोजन देऊ? थांबा, मी शुचिरभूत होते, स्नान करते, शुद्ध होते आणि तुम्हाला पंचपक्वानाचं भोजनाचं ताट मी पंचपक्वान बनवते. नारदजी म्हणतात, आई पंचपक्वान होईपर्यंत पोटातली आग शांत बसणार नाही ग, काहीतरी खाण्यासाठी दे, काहीतरी खाण्यासाठी दे. एवढी भूक लागते गुरुजी. हो, खूप भूक लागते, पोटातली आग शांत बसू देत नाही. अनुसया माता म्हणतात, एक मिनिट थांबा. एक फळ देतात. फळ दिलं खाण्यासाठी, सांगितलं, नारदजी हे फळ खा. हे फळ खाल्ल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या पोटातली आग कधीच त्रास देणार नाही, भूकच लागणार नाही. फळ खाल्लं आणि कमाल अशी अनुसया माता महान पतिव्रता होत्या. नारदजींची भूक मिटली. भूक लागे ना, प्रत्येक ठिकाणी नारदजी हिंडायला लागले पूर्ण ब्रह्मांडामध्ये. अनुसयेसारखी मोठी पतिव्रताच नाही, अनुसयेसारखी महान पतिव्रताच नाही. फिरता 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 कैलासामध्ये आले. तिथं ब्रह्मा, विष्णू आणि महेश तिघांच्या पत्नी कुंकवाचा, हळदी कुंकवाचा कार्यक्रम करण्यासाठी आल्या होत्या. संक्रांत झाल्यावर करता की नाही हळदी कुंकू? होतं ना. संक्रांतीच्या दिवशी लावता का एकीमेकीला कुंकू? बरोबर मध्येच लावता का कपाळावरती? आंबाबाई सारखी दिसते बाई संक्रांतीच्या दिवशी. बरं का बरं एवढं कुंकू पांगतं माहितीये का त्याचा अर्थ तुम्हाला? का पांगतं एवढं कुंकू, बाजूला का जातं? महिला जेव्हा जातात ना दर्शनासाठी, ते काय व्यवसायाला म्हणतात, देव दर्शनासाठी जातात, प्रत्येकीला कुंकू लावतात. प्रत्येकीला कुंकू लावण्यामध्ये यांचं लक्षच नसतं अजिबात, बरं का पुरुष मंडळ. अजिबात यांचं मन तिकडं नसतं. असं कुंकवाचं बोट घेतात त्या, असं वरती कुंकवाचं बोट, हात वरती त्यांचा असतून खाली पाहतात. साडी किती हजाराची, कशी नेमकी, किती डायमंड आहेत, कुणीकडून विणलंय, कुंकुड गोंडे लावलेत, कुणीकडून कोणत्या दुकानातून आणली असेल नेमकी, कसं शिवली नेमकी, काय नेमकं घातली कशी साडी तिनं, सगळं पाहतात की नाही. कसा मेकअप केलाय, किती केलाय, सगळं पाहतात. म्हणून इकडं तिकडं कुंकू पांगतं सगळं. हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो. बरं असं लईच भारी भारी वस्तू देते का तुम्ही? चमचा देता, चमचा तो कोण्याच कामाला येत नाही. वाटी असते, धडपोहे खाता येत नाही, जेवणही करता येत नाही, कशाला नुसते वर आणून ठेवायच्या. हळदी कुंकवाचा कार्यक्रम. जशा आल्या होत्या ब्रह्मा, विष्णू, महेश तिघी जणींनी पाहिलं. इकडे नारदजी हिंडत होते. अनुसयेसारखी महान पतिव्रताच नाही. ट्यूबलाईट पेटली. आपल्यापेक्षा मोठी महान पतिव्रता आहे. नारदजी, शेंडेवाले बाबा इकडे या. नारदजी आले. काय झालं? काय म्हटले तुम्ही? अनुसयेसारखी महान पतिव्रताच, आमच्यापेक्षा मोठी महान पतिव्रता आहे. तुमच्यापेक्षा मोठी, एवढी मोठी आहे, तुमच्या तिघींचे धातूचे पुतळे करून तिने डाव्या पायाच्या करंगळीला बांधलेत. एवढी मोठी महान आहे. असं आणि काय करते? महान पतिव्रता आहे ती. आणि एक सांगते पहा, एका बाईला दुसऱ्या बाईचं अजिबात मोठेपण सहन होत. खरं सांगा, माझी शपथ घेऊन सांगा, एका बाईला दुसऱ्या बाईचं मोठेपण सहन होत? हो पुरुष मंडळ, एका बाईला दुसऱ्या बाईचं मोठेपण सहन होत? सहन होत? कशी विश्वासानं सांगते. पप्याची माय आली का? तुम्हाला खरा प्रयत्न करून पाहायचा असेल, अनुभव घ्यायचा असेल, उद्या घरी जा आणि संध्याकाळी फक्त एवढंच म्हणा, पप्पीची माय लग्न झाल्यापासून पाहतोय, अजून तुला काय दोडक्याची भाजी नीट करता नाही आली. दोडक्याची भाजी खाऊ फक्त राधा अक्काच्या हातची. दोडक्याची भाजी कराव फक्त राधा अक्कानच. किती खावीन किती नाही असं वाटतं. ती म्हणाल, दोडक्या तू तिच्याच हातची भाजी का, तुला भाकर देत नाही आज, जेवण नाही भेटणार तुम्हाला 2-4 दिवस. खरंय का महिला मंडळ? दुसऱ्या बाईचं मोठेपण सहन होत. इकडं बोट मोडती, तिकडं फक्त एखादी सत्कार करावा आणि वरती यावा. लक्की ड्रॉ असतं पहा. काही सप्ताहामध्ये साडी ठेवतात, नथनी ठेवतात. काही बाया एवढ्या करामती, जोपर्यंत चिठ्ठ्या भेटतात तोपर्यंत लवकर येऊन बसतात. पाठीमागून आल्या एका सप्ताहामध्ये चिठ्ठ्या घेणारा एक माणूस होता.
तिथं नथनी होती, सोन्याची नथनी केलेली, किती काय होती मला काय तोळ्याची ग्रामची माहिती नाही. माझंच कीर्तन होतं. गेटवरती चिठ्ठीवाला बसलेला, प्रत्येक जण यायची, स्वतःचं तिकीट घ्यायची न्यायची का लक्की ड्रॉ, जिचं नशिबात असेल तिला भेटते. बाकीची यायच्या, चिठ्ठीवाला आला उठून, आता अर्धा तास झाला कशाला यांची वाट पाहिली, 9:30ला वाट पाहिजे सोडून दिली. चिठ्ठीवाला आला उठून, बाकीच्या बाई यायच्या गेट मध्ये येऊन चिठ्ठीवाला पाहायचं कुठे आलते, कशासाठी, नथनीसाठी, कीर्तनासाठी कुठं आल्या. आणि एखादीचे होऊ द्या, नाव घेऊ द्या, इथं येऊ द्या, बरं उगच आलं बाई तिचं नाव, काय सांगू तिला, काहीच कळत नाही. आपल्याला मोठे पण सहन होत नाही अजिबात. मी तुम्हाला सांगते, या तिघींना सांगितलं, नारदजी निघून गेले. जेव्हा ब्रह्मा विष्णू महेश आले, कोण आहे अनुसूया माता, महान पतिव्रता आहे, अत्री महाराजांच्या पत्नी आहेत, खूप महान पतिव्रता. त्यांचं पातिव्रत्य भंग केलंच पाहिजे, तुम्ही जा आणि तिचं पातिव्रत्य भंग करा. ती म्हणे कशाला उगं भानगडीत पडता तुम्ही, एवढी महान पतिव्रता आहे, एखाद्याचं तप मोडवणं चांगली गोष्ट नाही. पण या तिघींनी कुठं हट्टच धरला, ऐका ना जावं लागेल, नाही तर आम्ही नाही थांबणार इथे. यांना टेन्शन आलं, म्हणे काही करावं लागल. ब्रह्मा विष्णू महेश यांनी साधू स्वरूप धारण केलं, साधूचा वेश घेतला आणि अनुसूया मातेच्या द्वारामध्ये आले. माई भिक्षा देही, आई भिक्षा घाला. जेव्हा अनुसूया माता बाहेर आल्या, पाहिलं तर 3 साधू वेशामध्ये आलेले साधू महात्मा आहेत. विचारलं कोणती, भिक्षा आणण्यासाठी आतमध्ये निघाल्या. आई ती भिक्षा नाही पाहिजे आम्हाला, पाहिजे ते नग्न भोजन पाहिजे. अनुसूया मातांच्या टचकन डोळ्यात पाणी आलं. मला नग्न भोजन मागणारी सर्वसामान्य व्यक्ती नाहीत, कोण असतील. मालकाच्या स्वामींच्या कमंडलू मधलं पाणी घेतलं आणि जेव्हा तिनं हातामध्ये पाणी घेऊन अंतर्ज्ञानानं पाहिलं, साक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेश परीक्षा घेण्यासाठी आले. अनुसूया माता म्हणतात, ठीक आहे, तुमचं भोजन मी पूर्ण करते. नग्न या शब्दाचे 2 अर्थ होतात, एक विवस्त्र आणि दुसरा न अग्न, ज्याला अग्नीनं स्पर्श केलं नाही ते अग्न, म्हणजे आईचं दूध, ते पूर्ण अन्न आहे. कमंडलू मधलं पाणी घेतलं आणि शिंपडलं मोठ्या मोठ्या साधूंच्या अंगावरती. मोठे साधू छोटे बाळ झाले, आईचं दूध पाजलं, त्यांची भिक्षा पूर्ण केली आणि पाळण्यात टाकले. जेव्हा तो पराक्रम नारदजींनी पाहिला, अवघ्या कैलासामध्ये फिरू लागले अनुसूया मातेचा जय जयकार करत. काय म्हणतात नारदजी, भारत नारी की शक्ती महान, भारत नारी की शक्ती महान, महान महान, हार गए भगवान, हार गए भगवान, हार गए भगवान, हार गए पाळण्यामध्ये टाकलं. ब्रह्मांडामध्ये फिरू लागले. या एकमेकीला फोन लावायच्या, पार्वती माता, सरस्वती माता, लक्ष्मी. पार्वती माता आले का तुमचे? ही नाही आले आमचे. यांना टेन्शन आलं. एक म्हणायची यांना कोणी अडवलं तर नसल, गाडीचं टायर तर पंक्चर झालं नसल, केवढे मोठे काय 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 झालं असेल, नेमकं काही घडलं तर नसल. टेन्शन यायचं, घडलं काय असेल. तेवढ्यात आवाज आला, भारत नारी की शक्ती. आलं ते शेंडीवालं म्हणे. शेंडीवाला आलं. ओ शेंडीवाले बाबा इकडे या. नारद आले. हा बोला. म्हणे आमचे कोण? साधू वेशात गेलेले. कुठे आहेत ते? आले का? येणारच नाही. आणि काय झालं? काय व्हायचं राहिलंय म्हणे. आता तिने काय केलं का? तिने काय करायचं राहिलंच नाही, सगळं करून बसली ती. म्हणे असं कधी येतील माहिती नाही. एक काम करा ना, आमची थोडीशी मदत करता का? आम्हाला थोडीशी मदत करा तुम्ही त्यांना आणण्यासाठी. साधू महात्म्यांनी अशा भानगडीत पडायचं नसतं म्हणे.
साधू महात्मे अशा भानगडीत पडत नाही, आम्ही नाही तुम्हाला मदत नाही करू शकत. तिघी जणी ठरवलं आपणच जाऊ स्वतः पाहायला. जेव्हा आल्या, ए अनुसई बाहेर ये, बोला काय काम आहे तुमचं? आमच्या आले का? कोण? साधू वेशात आले. ते का? हो आहेत ना. कुठे? पाळण्यात. पाळण्यात म्हटल्यावर जीवात जीवाला, पाळण्यात का होईना आहेत. जेव्हा येऊन पाहिलं, छोटे छोटे, आमच्या आम्हाला द्या, घेऊन जा म्हणे ओळखून. आणि लहान जेव्हा लेकरं असतात पहा, 2 महिन्याचे असू द्या, सगळे सारखेच दिसतात, गोरे गुमटे, ओळखायलाच आहे ना आपलं कोणतं. एक सरस्वती मातेनं काय केलं? भोलेनाथाला उचललं. लक्ष्मी मातेनं भोलेनाथाला उचललं. चला बघतील, चला किती वेळ झाला आम्ही तुम्हाला शोधतोय. पण भोलेनाथ हात पाय खोडायला लागले, रडायला लागले. सांगतायत लहान लेकरला बोलतात येईना. लक्ष्मी अगं मी नाही, मी भोलेनाथ मला सोडून दे. पण सोडे ना. गुपचूप चला, गुमान चला, किती रडले तरी सोडत नाही. भोलेनाथ रडायला लागले, रडू नाही सोडणं, हात पाय खोडायला लागले. लहान लेकरू असतं पहा, अगोदर रडतं, त्याला कोणाकडे जायचं नसेल तर, नंतर हात पाय खोडतं. रडूनही आणि हात पाय खोडूनही जर सोडलं नाही तर तो तिसरा कार्यक्रम करतो. आलं ना लक्षात? दोन्ही एकदाच केलं. लक्षात आलं लक्ष्मी मातेचे, हे आपलं असतं तर असं केलं नसतं, सोडून दिलं. शरण आले अनुसई मातेला, आई आम्ही चुकलोत ग, आम्हाला क्षमा करा, आम्हाला देऊन टाका. शरण आल्याच्या नंतर जेव्हा अनुसई मातेने कमंडलू मधलं पाणी घेतलं आणि शिंपडलं, लहान बाळ स्वतःच्या मूळ रूपामध्ये आले, तेव्हा कळालं तुका म्हणे पतिव्रता आणि तिची देवावरी सत्ता. सांगितलं जा तुम्ही तुमचा प्रचार प्रसार करत राहा. जाऊ कुठे आई? आम्ही जाऊ शकत नाही. आज आमचा जन्म तुमच्यामुळे झालाय, आम्ही कुठेच जाणार नाही. अनुसई माताला ब्रह्मा विष्णू महेश सांगतायत, एका रूपामध्ये आम्ही इथं तुमच्या जवळ राहू. ब्रह्मा विष्णू महेश दत्त रूपामध्ये, 3 शिरे 6 हात आणि तया माझा दंडवत, तुमच्या सोबत राहू. ही आई श्री शक्तीची ताकद. सांगण्याचं तात्पर्य, आईनं संस्कार लावायचे, संतांनी संस्कृती सांभाळायची आणि वीरांनी देशाचं संरक्षण करायचे. आज आपण पाहतो अवघ्या महाराष्ट्रामध्ये आपण निवांत शांत कीर्तन भजन ऐकतोय. याच्यावरती सगळ्यात मोठे उपकार देशाच्या सीमेवरती स्वतःच्या डोळ्यामध्ये तेल घालून जे अहोरात्र स्वतःच्या प्राणाची आहुती देण्यासाठी तयार होतात, त्या वीर जवानांचे उपकार आहेत. कुणाचा तरी पती आहे, कुणाचा तरी भाऊ आहे, कुणाचा तरी नातू आहे, कुणाचा तरी मुलगा आहे, पण कोणत्याच नात्याचा विचार न करता स्वतःच्या प्राणाची आहुती देण्यासाठी तयार होतात. अशी किंमत नाही करणार आपल्याला. ज्या घरामधला, ज्या परिवारामधला एखादा व्यक्ती देशाच्या सीमेवरती आहे, आपल्याला पती जर बाहेर गेले ना, फोन आल्याच्या नंतर आनंद होतो, पण तिकडनं जर फोन आला तर फोन उचलेपर्यंत गॅरंटी नसते की हा फोन चांगला आहे की वाईट आहे. माहिती नाही कधी कोणता फोन येईल, काही सांगता येत नाही. आठवण येते कधी रक्षाबंधन येऊ द्या, रक्षाबंधन आल्याच्या नंतर त्या बहिणीला त्या भावाची आठवण येते. संक्रांत आल्याच्या नंतर त्या पत्नीला त्या मालकाची आठवण येते. प्रत्येकाच्या लक्षात येतंय आपला नातू, आपला मुलगा, आपला पती आहेत नेमके तरी कुठे. तेव्हा फक्त एकच गोष्ट त्यांनी एकच सांगावं, ही गुजरने वाली हवा बता मेरा इतना काम करेगी क्या, मेरे गाँव जा मेरे दोस्तों को सलाम दे, मेरे गाँव में है जो गली जहाँ रहती है मेरी दिलरुबा, उसे मेरे प्यार का जाम दे, उसे मेरे प्यार का जाम दे। वही थोड़ी दूर है घर मेरा, मेरे घर में है मेरी बूढ़ी माँ, मेरे माँ को पैरों को छू के तू उसे उसके बेटे का नाम दे। ये गुजरने वाली हवा बता मेरा इतना काम करेगी क्या, मेरे माँ को मेरा पयाम दे, उन्हें जाके तू ये पयाम दे। हो आ, आ, आ,
मोठे उपकार वीर जवानांचे आहेत म्हणून सांगायचे मला. माता संत आणि शूर यांचे खूप मोठे उपकार आहेत. संत महात्मे जीवनामध्ये सांगतात बाबा रे योग्य विचार करा, नामचिंतन करा. बरं मी सांगते, संतांचं चरित्र जर आपण पाहिलं, प्रत्येक संतांकडून आपल्याला काही ना काहीतरी बोध घेण्यासारखं आहे. माऊली ज्ञानोबारांचं चरित्र पहा. ज्ञानोबारांचं चरित्र आहे, माऊलींनी ज्ञानदान करण्याचं कार्य केलंय. विश्वाची माऊली म्हटलं जातं. विश्वामध्ये माऊली ज्ञानोबारांनी ज्ञानदान करण्याचं कार्य केलंय. दगडात दगड देव असू द्या, मी सांगू कितीही माणूस असू द्या, कितीही बुद्धू असू द्या, पण माऊली ज्ञानोबारांच्या समाधीवरती मस्तक ठेवल्याच्या नंतर ज्ञान होय मुडा अति मूर्ख त्या दगडा. म्हणून ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञान देव तू मायसे किंवा ज्ञानाचा सखा माझा ज्ञानेश्वर. माऊली ज्ञानोबारांनी ज्ञानदान करण्याचं कार्य केलं. मी सांगू, संत महात्मे सांगतात बाबा रे योग्य वेळेमध्ये नामचिंतन करा, जीवनाचा उद्धार करून घ्या. आपण प्रत्येक संतांचं चरित्र पहा, प्रत्येक संतांकडून काही ना काहीतरी बोध घेण्यासारखा आहे. संत सावता महाराज सांगतायत बाबा जे काम दिले देवानं ते काम प्रामाणिकपणे करा. दुसरा परमार्थ करण्याची गरज नाही. का परमार्थ आमच्यासाठी कांदा मुळा भाजी अवघी विठा बाई माझी, लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला, विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, सर्व गटी राम देहादी एक. देव नटला नाना परी भरून उरला चराचरी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी भरुणी उरला चराचरी. संत सावता महाराज सांगतात जे कर्म दिले भगवान परमात्म्याने, जे काम दिले ते प्रामाणिकपणे करा. दुसरा परमार्थ करण्याची गरज नाही. करता का तुम्ही प्रामाणिकपणे काम? त्याच बाईला जास्त काम असतं, त्याच माणसाला जास्त काम असतं जो व्यक्ती प्रामाणिकपणे काम करतो. तुमच्याकडे शेती वगैरे आहे का? इथं नसेल, गावाकडं कापूस पाहिलाय ना आपण. जी बाई प्रामाणिकपणे कापूस वेचते तिलाच घेऊन जाता की नाही शेतात कामाला. जी बाई व्यवस्थित पोळ्या करते, अजिबात उंडा बाजूला मांजरीला फेकत नाही, कुत्र्याला टाकत नाही चुकीनं, नजर चुकीनं, त्याच बाईला तुम्ही पोळ्या लाटायला घेऊन जाता. खरंय की नाही? काही काही असतात पहा लई कुत्सरपणा करतात, काम अजिबात नीट करणार नाही करणार. सप्त्याला घेऊन जाऊ तिला पोळ्या कराय, महाराजाला जेवायचं, जाड जाड करल, हिरव्यास ठेवल. तिला माहिती एकदा का कसं तरी केल्या, दुसऱ्या वेळेला कोणीच बोलत अजिबात बोलवत नाही. मला सांगायचं जे काम दिले ते प्रामाणिकपणे करा. आणि जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आमच्यासाठी माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे. ऐकण्याचं काम प्रामाणिक करा बरं का. इथं मध्ये जर आता घ्या आवरून, आता मधीच नसतं आवरत. प्रामाणिकपणे ऐकण्याचं काम करा, हाच आपला खरा परमार्थ आहे. नाही कुठं जाणं 12 महिने भजन करा असं आमचं मतच नाही अजिबात. जिथे असेल तिथं भगवंताचं भजन, ठाईचं बैसुनी कराई चित्त आवडी अनंत आळबावा. दुसरा परमार्थ नाही. जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार आहे अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. तुकोबारायांचा अधिकार तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले आणि म्हणून रामेश्वरे
शरणी मस्तक ठेवले किंवा तुका राम आणि नाम घेता कापे यम. ज्यांचं नाव घेताच यमाच्या अंगालाही कंप सुटावा हे सामर्थ्य ज्यांच्यामध्ये, त्यांना म्हटलं जातं जगद्गुरु तुकोबरा आहे. तुकोबराने साधक मंडळी विचारतात, महाराज तुम्ही म्हणता आमचं भाग्य उजळ आहे. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात भाग्य तर उजळच, पण त्याचबरोबर आमची चिंताही वारली. अभंगाचं पहिलं चरण. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबरा सांगतात, उजळले भाग्य आता कधी अवघी चिंता वारली. भाग्य ही उजळलंय, आमची चिंता ही वारली. भाग्य उजळलं कधी मला सांगायचंय, पण पुढे सांगणारच आहे. आपलंही भाग्य उजळतं. कधी उजळतं? लई दिवस झाले तुमच्या पोराचं लग्नच नाही झालं, इकडून तिकडून जमलंच. उजळले भाग्य. आता भाग्याचीच गोष्ट झाली पोरी भेटणं म्हणजे. कुठेही जाऊ दे लोक आम्हाला विचारते, ताई तुमच्या इकडे. परवा दिवशी मी पालघरला होते, आदिवासी समाज सगळा म्हणे ताई तुमच्याकडले पोरी पहा मला इकडं. मला आमच्याच गावातले 50 राहिलेत. कुठून पाहा तुम्हाला भेटत नाही सध्या. भेटतील पोरी कोणाला माहिती का? जे कीर्तनाला बसलेत त्यांना, जे स्वतःच्या पायावरती उभे आहेत, जे साधू संतांची सेवा करतात, जे आई वडिलांची सेवा करतात, भगवान साईबाबांची सेवा करतात, त्यांचे लग्न होणार. पण जे रोज या गल्लीतून त्या गल्लीत बिना कामाची हिंडतात, त्यांनी फक्त भगवे कपडे घालायचे, मोठ्या मोठ्या रुद्राक्षाच्या माळा घालायच्या, असा आडवा भस्म लावायचा. बम बम बोले टेकडीवाले कैलास के राजा चिल्ली मराई ताजा, दम लगाने आजा की चलो हिमालय की गुफा में. तिकडे गेले तर शांतताई पहा. आमच्या शेजारचा एक मुलगा मला म्हणे, ताई एखादी पोरगी तरी पहा, रोज फिरता एक गावाला. म्हणलं दादा माळ घालावं लागल. त्याने माळ घातली गळ्यामध्ये. म्हणे घातली माळ, आता पोरगी पहा. म्हणलं दादा वय काय चालू आहे रे? ते म्हणे 42. म्हणलं 8 वर्षासाठी कशाला बट्टा लावतो, बस ना घरी. आता सध्या शक्य नाही पहा. लग्न होणं म्हणजे भाग्याची गोष्ट आहे. इकडनं तिकडं घरात येते. कोणाला माहिती लई दिवसानं मुलगा झाला, उजळले भाग्य आता. घरात सून आली, उजळले भाग्य आता. लई दिवस झालं तुम्हाला जमीन घ्यायची होती, एखाद्या बंगल्याचा व्यवहार करायचा होता, बंगला घेतला, उजळले भाग्य. कुठेही भाग्य नाही. जमीन जमला, प्रॉपर्टी धनदौलत घेतल्याच्या नंतर भाग्य उजळतं असं अजिबात नाही. संत महात्मे सांगतायत, भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा आणि निकटवास बरा संतापाई. मना उजळली भाग्य आता. लेकरू झाल्याच्या नंतर पण लेकरू तसं पाहिजे ना तुमचं सात्विक विचाराचं. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक. असं नाही, पण पुत्र दे ऐसा गुंडा ज्याचा तीही लोकी झेंडा. कन्या तरी ऐसी दे जैसी मीरा मुक्ताबाई. सात्विक विचाराची लेकरं असतील, त्या लेकराचा आनंद जगाच्या मालकाला होत असेल, काय हरकत नाही. म्हणा लेकरू झाल्यावर उजळले भाग्य आता. आताचे लेकरं पाहिले तर अगोदर गावाला ताण देतात, नंतर घराला ताण देतात. एकदा का आई वडील बेजार झाले त्यांनाच वाटतं यांनी कशाला जन्म घेतला, असं ना कशाला. लेकर तसे. तुम्हाला उदाहरण सांगते मी पहा. लेकराला संस्कार करण्यासाठी लेकरही मोजके पाहिजेत. उदाहरण सांगू. एक बाई होती, 2-4 लेकर सोबत घेतली, निघाली बस स्टँड वरती आली. बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. गेलत्या का आता? किती साड्या आणल्या? मागत नाही, विचारते फक्त मी तुम्हाला. जशी आली हात केला बसवाल्यांना, बस थांबली. सगळ्यात लहान लेकरू उचलून बस मध्ये ठेवलं. आता त्या लेकराला वाटलं माझ्या आई कुठेतरी सोडून चालली का काय, मला सोडून दिलं एकट्याला बसमध्ये. दुसरं लेकरू उचलून बसमध्ये ठेवेपर्यंत पहिल्यानं टुपकून खाली उडी मारली, तिसरं ठेवेपर्यंत दुसऱ्यानं उडी मारली, चौथं ठेवेपर्यंत तिसऱ्यानं उडी मारली. अर्धा तास गेला आणि एकही लेकरू बसमध्ये नाही. कंडक्टर म्हणतात, मावशी काही कळतं का तुम्हाला? अर्धा तास झालं, एक ठेवलं की एक उडी मारतं, एक ठेवलं की. तुम्ही वर चढा म्हणजे तुमचे लेकर पाठीमागे येतील. मावशी वरती चढल्या मग तरा 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 त्यांचे लेकर त्यांच्या पाठीमागे. कोणी शिटा खाली घातले, कोणी पाया खाली घातले. लेकरू असतं 10वीला पण सांगती 6वीला. कंडक्टर आले, तिकीट तिकीट तिकीट. गुपचूप तिकीट काढावं की नाही. आणि माणसानं कोणाच्या नादाला लागावं, पण कंडक्टरची कधी नादाला नाही लागायचं बरं का. पुरुष इथं असतील तर सांगते, कॉलर टाईट होईल तुमची. एक 22-23 वर्षाचा मुलगा होता.
इकडे नाटक केल्याने छत्रपती शिवाजी महाराज होतच नाही. छावा 12 महिने तोंडात मावा, काय उपयोग आहे? अशाने छावा नाही. तुम्हाला उदाहरण, 24 वर्षाचा मुलगा नेमकं पात्र केलं, नाटक केलं होतं शिवाजी महाराजांचं, त्यानं पात्र केलं, बस मधून निघाला होता प्रवास करत, भली दाढी मिशा वाढलेला, पायाची आडी टाकून बसला. कंडक्टर आले, तिकीट 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 तिकीट. आता गुपचूप तिकीट काढावं की नाही, तो काय म्हणतो, भाग्य आहे तुमचं राजू तुमच्या बसमध्ये आले. काय म्हणतो, भाग्य आहे तुमचं राजू तुमच्या बसमध्ये आले. आता तिकीट काढा, कंडक्टरला काय घेणं देणं. अशी आड रानात बस उभी केली कंडक्टरनं, घंटी वाजवली, बस थांबली, दुसऱ्या गाड्यात जात नव्हत्या, बस थांबली. तो म्हणतो, राज हा घ्या मुजरा, गड आला, उतरा खाली. दिला मध्ये उतर. लेकर हा मावशीला म्हणतात, मावशी तिकीट. मावशीने तिकीट काढले, पण कंडक्टरला राग आला होता जरा. कंडक्टर म्हणतात, मावशी काही कळतं का, तुमच्यामुळे अर्धा तास बस लेट झाली, किती वेळ झाले, एक ठेवलं की एक उडी मारते, एक ठेवलं की एक उडी मारते. तुमच्या घरची गाडी असेल तर ठीक आहे, एवढे मोठे लेकर घेऊन प्रवासाला निघणं. अर्धे लेकर घरी ठेवायचे, अर्धे घेऊन यायचे. मावशी म्हणती, मामा शांत बस, अर्धेच आणलेत. कोठे काही एक आहे, चांगल्या विचाराचे लेकर पाहिजेत. मुलगा पाहिजे भगवान प्रभू रामचंद्रासारखा, बाळ ध्रुवासारखा, भक्त प्रल्हादांच्या सारखा, महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगा असेल तर नक्कीच म्हणा उजळले भाग्य. आता आज आपण पाहतोय आपल्या दारामध्ये तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या कपाळावरती कुंकू, पुरुषांच्या कपाळावरती बुक्का, महिलांच्या नाकामध्ये नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी कुणामुळे जिवंत आहे, तर महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे जिवंत आहे. म्हणून आज अवघा महाराष्ट्र फक्त एकच म्हणतोय, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव राम, माझ्या राजाचं नाव राम, माझ्या देवाचं नाव राम, त्याच्या जोरात टाळी वाजवा एकदा तुमच्यासाठी. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जातीभेद मतभेद केला नाही. पहा, संत महात्माही कधी नाही म्हटलं या धर्माच्या लोकांनी या आणि यांनीच कीर्तन भजन करा, अजिबात कधीच नाही. पण आपणही मतभेद करून काही उपयोग नाही, अजिबात करायचा मतभेद आणि जातीभेद नाही. भगवान परमात्म्याचे संत महात्म्यांचे आम्ही लेकर आहेत, सख्या आईचे लेकर आहेत, सख्या आई प्रमाणे जगा. आज आपण मतभेद जर केला ना, माणसं तुटून जातात. तो जीवनाचा उद्धार करून घेण्याचं कीर्तन भजनाचं ठिकाण आहे. पण इथूनही लोक तो असा, याने आरतीच नाही दिली, त्यानं टाळच नाही वाजू दिलं, यांनी आमच्या लेकराला काही घेणं देणं नाही ना. इथं या, सगळे आपण साईबाबांचे लेकर आहेत, इथं यायचं, नामचिंतन करायचंय. नाही कोणी पाहिलं तुम्हाला आरती केली की नाही, अंतःकरणात इच्छा तर निर्माण झाली नाही, ही त्यांना माहिती आहे. ओवळायचीच काय गरज आहे, गरज नाही अजिबात. पट्टी द्या, सहकार्य करा. इथं येऊन अंतःकरणातून कोणत्याही कोपऱ्यात नाही, मंडपाच्या बाहेर जरी बसून ऐकलं तरी साईबाबा तुमच्याकडे पाहतात. माणसांनी बघून करता काय नेमकं, पण अंतःकरणातून भजन करा, अंतःकरणातून कीर्तन करा. लेकर पाहिजे सात्विक विचाराचे. आजकाल घराघरात भांडणं फक्त बायांमुळे. सख्खे भावी आहेत, ताटात कधी एका जेवल्याशिवाय यांचं पोट भरलं नाही, आणि एकाचं लग्न होऊ द्या दुसऱ्याला बाजूला काढती, दुसरं काहीच नाही म्हणणार, फक्त हळूच जवळ जाती. तुम्हाला माहिती काल भाऊजी काय म्हणत होते, काहीच नाही कळलं, आता काय सांगू तुम्हाला, काहीच नाही कळलं मला.
काहीच नाही म्हटले भाऊजी, पण म्हणणार भिंतीला कान. खरंय का नाही सांगा. ज्यांचा अनुभव ते हसल्या. आलं लक्षात त्यांच्या काय. तर घराघरात भांडणं फक्त तुमच्यामुळे आहेत. मला सांगा, आपल्या या ठिकाणची एखादी सासूबाईला जर एखादी सासूबाई तिची मैत्रीण आली आणि म्हटली कशी वागत तुझी सून, सून कशी वागती विचारलं, कोणती सासूबाई म्हणती माझ्या सुनासारखी सून अख्ख्या गावात नाही. बोटवर करा. नाही म्हणणार तुम्ही, काहीतरी सुनाचं सांगत बसणार. आणि जावाई म्हटल्यावर काय सांगू बाई, अख्ख्या गावात माझ्या जावायासारखा जावाई नाही. भांडई तोच घाशितो, कपडे तोच धुतो, स्वयंपाकही तोच करतो. कोण जावाई? लेकीला पलंगाच्या खाली उतरू देत नाही. इकडंच कोण रोग होतोय मग नेमका. घराघरात भांडणे. खरं सांगायचं मला, लेक लग्न होऊन सासरी जाऊ द्या, सासूबाईने सांगा सुनबाई अगं पुरणपोळी कर. मम्मीला फोन लावती, मम्मी कशी करायची पुरणपोळी? आईने सांगितलं डाळ शिजायला टाक. तिने टाकली तुरीची डाळ. कशा आता हाणून घ्यावा गायच्या पुढं. डाळ शिजली, परत फोन, आई डाळ शिजली आता काय करू? म्हणे पुरण वाट. साईबाबांचा सप्ताह चालू होता, सगळे लोक आले होते. आली डब्बा घेऊन पुरणाचं दिलं वाटून सगळ्याला. पुरण नव्हतं वाटायला सांगितलं, पण लक्षात येत नाही येणार लक्षात. आज आपण पाहतोय 4 प्रकार पडतात. एक होती सांगकामी, दुसरी कानपाडी, तिसरी आगाव कामी, चौथा प्रकार आहे हुंदाडा. पहिली सांगकामी सासूबाईने सांगितलं सुनबाई दुसऱ्या मजल्यावर कचरा टाकताना जरा चांगले माणूस बघून कचरा टाकत जा. वरती गेली ना अर्धा तास बसली, काऊन? माणूसच येईना. समोर आली, अर्धा तास बसली. गावातला कडक किस्त्रीचा सरपंच पाहिला, दिला वरून कचरा सोडून. कचरा सोडला, सरपंच आला ओरडत. सांगितलं सासूबाई तुमच्या सुनाला काय? सुनबाई म्हणत. सासूबाई म्हणतात सुनबाई तुला काही कळतं का? कुचलचा कचरा तू सरपंचाच्या अंगावर टाकलाय. सुनबाई म्हणते तुम्हीच सांगितलं, चांगला माणूस बघ. अर्धा तास बसले होते त्याच्यासाठी. हुंदाडा कळतो का? तिने भाकरी करायला बसावं, अख्ख्या नगर मध्ये कळतो कुणाची सून भाकरी करते. थपाडांग थपाडांग थपाडांग. ही बसली भाकरी करायला, इकडून तिकडून केस विचकलेले, बोटांमध्ये पावशर पावशर माती गेलेली नखात. ताट धुतलं की नाही माहिती नाही, पाठीमागून तसाच फुपाटा. किचनवर सगळा राडा, इकडनं थेंब तिकडनं थेंब, इकडनं वगळं पडलेले. लेकरू येते, लेकराच्या नाकाला माशा घोंग करतात. तेवढा हिला सर्दी झालेली, नुसती सर्दी नाही पिकलेली सर्दी. कोणीकडून माशीन असं घोंग केलं नाकाच्या पुढे, तेवढ्यात असं पुसती हातानं तसंच पिठात. पप्पाच्या बापांना कधी कधी 5 भाकरी कशा होत्यात, जपून भाकरी खात जा, किचन मध्ये 5 जाऊन. तुम्हाला सावध करते मी, लय भानगड अवघड आहे. एक दिवस ही बसली भाकरी करायला, तिच्या माहेरावून फोन आला. सासरीबा म्हणतात सुनबाई अगं तुझ्या माहेरावून फोन आलाय. उठलाच हुंदाडा. भाकरीत कुत्र मुंडकं घालल म्हणून तिला काळजी नाही, मांजर एखादी भाकर ओढून नेईल म्हणून नाही. जशी उठली समोर तेलाची कॅटली, दुधाचं पातीलं, भाजीचं पातीलं, तेलाची कॅटली ठाय, दुधाचं पातीलं ठाय, भाजीचं पातीलं ठाय. सासऱ्याच्या पूर्ण दाढे मिशा भिजून काढले तिने. अशी पत्नी असेल तर म्हणता येईल का उजळले भाग्य? आता अजिबात नाही. मुलगी पाहिजे सात्विक विचाराची. आजकाल पाहतो एका वडिलाला 3 मुली, लग्न होसर बापाला टेन्शन राहत आणि लग्न झालं नवऱ्याला टेन्शन. वडिलाला 3 मुली होत्या, एक होती तुतानी, एक होती गेंगानी आणि एक होती बोबडी. तिघीच्या 3 तर लग्नच जमना. बापानं शेवटचं स्थळ पाहिलं, म्हणे पोरी न हा माझा शेवटचा प्रयत्न आहे, हा जर का प्रयत्न फेल गेला तुमचं लग्न नाही व्हायचं. एक काम करा, उद्या पाहुणे आल्याच्या नंतर कोणी शब्दही बोलायचा, कारण बोलण्यामुळे बिघडायचं. पोरी म्हटले पप्पा आम्ही ताईत नाही बोलणार. दुसऱ्या दिवशी पाहुणे आले, सकाळी उठल्या, सुंदर स्नान केलं, सुंदर अशा साड्या घातल्या. पंचपक्वानाचं भोजनाचं ताट होतं. पुरणाची पोळी होती, कढी होती, आमटी होती, बासुंदी होती, ज्वारीची भाकरी होती, बाजरीची भाकरी होती, वांग्याचं भरीत होतं, बटाट्याचं भरीत होतं, बालुशाही होती, गुलाबजाम होते, बासुंदी होती, जिलेबी होती, पापड होता, लोणचं होतं. तोंडाला पाणी नका येऊ दे फक्त आता. पंचपक्वानाचं भोजनाचं ताट. 12 वाजले. मुलाचे मामा म्हणतात नेमकं झालंय काय? पोरी बोल ना, सकाळपासून आलो, जेवणाची वेळ झाली. आपण नाही म्हणत का 12 गावचं पाणी पिलेला? पोराचा मामा 1200 गावचं पाणी पिलेला होता. काही करून जेवण होईपर्यंत पोरींना बोलत करायचं म्हणे, आणि बाईला स्तुती केली की पोटातलं सगळं सांगती. राधा का तुम्हाला म्हणून सांगते, कोणाला सांगू नका. ती तिच्या जवळच्या मैत्रिणीकडे केसराबाई तुम्हाला म्हणून सांगते, कोणाला सांगू नका. ती तिच्या जवळच्या मैत्रिणीकडे मीराबाई तुम्हाला म्हणून सांगते, कोणाला. आणि अख्ख्या गावात माहिती होतं तुम्हाला म्हणून सांगते. पोटात काही राहत, फक्त स्तुती करा, सगळं ओकून टाकणार, आपोआप सगळं बोलणार. तसं सुंदर जिरा मोहऱ्याची कढीपत्त्याची फोडणी दिलेली कढीची वाटी होती. कढी कढी कळते ना? खाल्ली का कढी?
कढी असा पदार्थ आहे पा कढीमध्ये 5 बोट बुडून कढीचा फुरका मारल्याशिवाय कढीची चव कळत. खरंय ना? जसा मामानं फुरका मारला, मामा म्हणतात वा काय कढी झाली, अशी कढी मी कधीच खाल्ली नव्हती. काय काय घातलं असेल या कढीला, कोणी केली असेल ही कढी, जिनं कढी केली तिला नाही मोह आवरला. पातीला उचलून पळत सुटली. बाई 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 ताई सांगू तुम्हाला तकालपातून धामाधूम झाले. त्यात देऊ घातलं मी घातलं देऊ तर तुम्हाला पली पली. ताई म्हणती वालू का कली. मामाने डोळे पांढरे केले आणि तेवढ्यात दुसरी आली. ती का शांत बसती का? ती म्हणते ताई कशाला बोलली. डोळे पांढरे केले मामाने आणि तेवढ्यात तिसरी आली. ती म्हणती मोडना मोडना जमले ना करणं का नाही तुम्हाला. विठ्ठल विठ्ठल करणं ना मोडणं नाही. मला सांगायचंय काय, मुलगी पाहिजे संत जनाबाईंसारखी, झाशीच्या राणी सारखी मुलगी पाहिजे, मासाहेब जिजाऊंसारखी मुलगी पाहिजे. मुलगी मासाहेब जिजाऊंसारखी पाहिजे, संत जनाबाईंसारखी पाहिजे का, ज्या मुलीसाठी जगाच्या मालकानं बाईचं रूप धारण केलं. यग यग विठाबाई माझे पंढरीची आई. संत जनाबाई जाता घेऊन बसायच्या, जात झटकून दळायला बसल्या. सुंदर माझे जाते ग फिरते ओव्या गाव कौतुकी तू, हा ओव्या गाव कौतुकी तू. वाह, जात कळतं ना. पण आपल्याकडं आहे का जात? आहे, फक्त लग्नाला बाहेर निघते आता जात. पिवळ्या पिवळ्या गाठी करायला निघताना जात कळतं ना. जात्यावरचे गाणी किती जणी लिहितात, गाणी बोटवर करा बरं. जात्यावरचे गाणी लेकीला नातीला नाही, चांगली गाणी सांगते मी. आजीचा हात वर आहे फक्त, बाकीच्या तुमचे गाणी सांगू का? आताचे गाणी बदलले बरं का आजी, लक्ष देऊ नाही का तुम्ही? आता तुमचंही गाणं म्हणून दाखवते पण अगोदर यांचं. आताची बाई अजिबात, एक आजी होत्या नेमका आंब्याचा सीझन चालू झालेला आणि नातीसाठी गाणं तयार केलं. आजी म्हणायची आंब्याचा गरस पाणी टाकून केला नास आणि माझ्या गठा केला नवरा मिळाला गांजा खास. हे आताचे गाणे, आताचे गाणे. अजून सांगू, पहिल्या काळात महिला लवकर उठायच्या. पहा आजी, पाटी 4ला 5ला महिला उठायच्या, दळण दळायच्या. 15 जणांचं एकत्रित कुटुंब राहायचं. त्याला मराठी ओरिजिनल शब्द खटलं म्हणतात. पहा, एकत्रित राहायची, स्वयंपाक करायला सकाळी लवकर उठायच्या, दळण दळायच्या. पहिल्या काळात भाकरी लई फुगायच्या. भाकरी किती फुगायच्या आजी? भाकरी आता भाकरी करणारी फुगती, भाकरी नाही फुगत आता. पहिल्या लवकर उठायच्या, आता हे नाही, आता हे उठतात लवकर लवकर उठाय. सिटीच्या ठिकाणी तर लई प्रमाण वाढलंय आता सध्या. उठतात सकाळी 5 वाजता, पाणी ठेवतात, स्वतः आंघोळ करतात, यांना पाणी गरम करून ठेवतात पुढं आणि सकाळी हळूच आवाज देतात, पप्पेची आई उठती का, तुला पाणी गरम झालंय, उद्यापासून टाकून देत जा. एवढंच राहते आता, टाकून देत जा पाणी उद्यापासून. एका बाईचा नवरा 8 वाजले तरी उठच ना. नवरा गोदाड्यात तिनं केलं चालू, पाटेच्या ग पारामंदी जात वाज वंगा वंगा, जात वाज वंगा वंगान उठ गोदाड्यातल्या सोंगा. ही गाणे नाही. तुम्हाला उदाहरण सांगते, माझी आजी म्हणायची, पहिल्या काळातलं गाणं आहे. पंढऱ्या गावामध्ये काही वाजत गाजत, शिरी सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, तुळशीचा पाला बाई आता होता काय झाला, सख्या माझ्या विठ्ठलाने रावणाला रंग दिला. असं होतं का? आता वाजवा टाळी जोरात. हे गाणे आता नाही राहिले. एकदा हे गाणं कीर्तनात म्हटले बरं का ताई, कीर्तनात म्हटले. एक मुलगी मला म्हणे, ताई तेवढं ते गाणं द्यायला लिहून. मी दिलं गाणं लिहून, पण तिच्या कुठं चाल लक्षात आहे, इकडं पहा माझ्याकडं, निघून जाईल परत. गाडी एकदा गेल्यावर हात करून काहीच उपयोग नाही. मी गाणं लिहून दिलं पण तिच्या चाल लक्षात नाही. तिला म्हणलं, दीदी याला चाल कोणती लावतील? जात्यावरच्या गाण्याला वेगळी चाल असते पहा, त्या चालीत गायलं कानाला ऐकायला बरं वाटतं, दुसऱ्या चालीत नाही. ती म्हणे, ताई याला चाल, याला बाबूरावची चाल चालन का? जात्यावरच्या गाण्याला संत जनाबाई म्हणतात पहा, काय तुझ्या कृपेने मला विठ्ठल, त्या अगोदर जात्या मुखी घालते
साधं फिरत होतो भगवान परमात्मा संत जनाबाईंना झोपडीमध्ये नळंदव लागण्यासाठी यायचा. अशी मुलगी असेल तर म्हणा उजळले भाग्य आता. जगद्गुरु तुकोबारे म्हणतात आमचं भाग्य उजळ कधी. माग शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे किंवा बाबाजी आपुले सांगितले नाम आणि मंत्र दिला रामकृष्ण हरी. जेव्हा गुरु स्वप्नामध्ये आले रामकृष्ण हरी हा मंत्र दिला तेव्हा आमचं भाग्यही उजळलं आणि चिंताही. चिंता अशी आहे पहा, चिंता एक अनुस्वाराचा फरक आहे. चिंता आणि चिता कळते ना. चिता म्हणजे काय, चिंता. चिता कळते ना. मड प्रेत शव हा शब्द आहे त्याला. मला सांगा एक आहे चिंता आणि काही चिता. चिंता अशी आहे, चिता अशी आहे माणसाला मेल्याच्या नंतर जाळते ती चिता. आणि चिंता अशी आहे ती माणसाला जिवंतपणी जाळते, जिवंतपणी जाळते. जगद्गुरु तुकोबारे म्हणतात भगवत प्राप्तीची आमची चिंताही वारली, आमचं भाग्यही उजळलं कधी. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला दुसरं चरण आहे. संत दर्शनी हा लाभ, संतांचं दर्शन झालं, भगवान परमात्माशी आम्ही जोडले गेलो. मग भगवंताची प्राप्ती करायची त्या अगोदर संत दर्शन, संतांची संगती करावी का. एकनाथ महाराज उत्तर देत आहेत हरिप्राप्तीची उपाय धरावे संताचे ते पाय. आणि एकदा का चरण धरले संताचे पायी हा माझा संत भगवान साईबाबांचे चरण धरले एकदा का मस्तक ठेवलं परत विश्वास ठेवायचा. असं नाही ही इच्छा पूर्ण होईल का, संकट येतील का. देवाला जर खूप मोठं काही द्यायचं असेल तर अगोदर संकट देत असतो पहा. संकट पेलवण्याची क्षमता आपल्यामध्ये पाहिजे तेव्हा भगवान साईबाबांची प्राप्ती जीवनामध्ये होत असते, आशीर्वादही प्राप्त होतो. अभिमान नुरे कोड अवघेची पुरे, पण त्या अगोदर त्यांची इच्छा पूर्ण करावी लागते. मग संताची संगती का करायची. एकनाथ महाराज सांगतात हरिप्राप्तीची उपाय चरण धरायचे, विश्वास ठेवायचा. आणि एकदा का विश्वास बसला संतन की संग लागरे तेरी अच्छी बनेगी. आणि याही पुढे सांगितलंय संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. वेदांनी सांगितलंय, हात वरती करून सांगितलंय भगवंताची प्राप्ती करायची असेल संताची संगतीने. एकदा का संताची संगती केली भगवंताच्या नामचिंतनाची गोडी लागेल. नामस्मरण करावं का त्याचं उत्तर तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भवसिंधू. का करावं नामचिंतन. उत्तर माऊली ज्ञानोबा हरिपाठात देतायत. ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी छाड आणि गगनाहुनी वाढ नाम आहे. ऐसा नामचा महिमा वेद शिमला झाली सीमा. घेता विठोबाचे परिवत जळती पापाचे, परिवत जळती पापाचे, परिवत जळती पर्वत जळती पापाची ऐसा नामाचा महिमा. तेच नाम मुखामध्ये नसेल नामाविन मुख आणि सर्पाचे ते बीळ ते जीवे नवे काळ जीवे नवे
विठ्ठलाचं नामचिंतन करायचे, नामचिंतन करावं का? हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटतील, किंवा सारासारे विचार करा उठा उठी, आणि नाम धरा कंठे विठोबाचे. नामचिंतन करायचे का करावं? भगवंताचं भजन. वाटतं ना साईबाबांनी आमची प्रत्येक इच्छा पूर्ण करावी, करतात पूर्ण. ते अगोदर त्यांचा स्वभाव आहे, घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार, देतो पण अगोदर घेत असतो. देवाला आवडतंय पा, ज्या दिवशी देवाची आवड पूर्ण कराल त्या दिवशी आपली आवड पूर्ण होते. माझा प्रश्न आहे सगळ्यांना, जावाई जर जेवायला आले, आवडतीचा पदार्थ करायचा आहे, तुमच्या जावायला काय आवडतं हे तुम्ही कोणाला विचारणार? बोला. शेजारणीला, तुमच्या मुलीला विचारणार, बरोबर? तुमच्या जावयाला काय आवडतं हे जसं तुमच्या मुलीला माहिती आहे, तसं भगवान परमात्म्याला काय आवडतं हे संतांना माहिती, म्हणून आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवड प्रत्येकाची वेगळी. महिलाची आवड, महिलांना आवडतं का? अलंकार घालायला, सगळे दागिने घालायला, साड्या, एवढ्या साड्या, कपाट जर उघडलं तर दबून मरल, पण साड्याच्या दुकानात गेल्यावर घेतल्याशिवाय राहत. सगळे दागिने तिला, पण तरी सुद्धा राहत अजिबात तिला राहवतच नाही. मालकाला म्हणे, पप्पेचा बाप संक्रांतीला कोणता दागिना करता? तो म्हणे, तुला एवढे दागिने 1-1.5 किलो सगळे एवढे सोनं, तुला काय पाहिजे आता? नाही म्हणे, एकदा काहीतरी नवीन दागिना. तो गेला, असा वरवाटा पाटा असतो का, वरवाटा उचलला, गेला सोनाराकडं. सोनार मामा याला पॉलिश करा म्हणे. पॉलिश करा, याला सोन्याचा पत्रा लावून घेतला. सोन्याचा पत्रा लावला, अशी साखळी केली भली मोठी सोल, तिकडनंच घेऊन आला म्हणे, हे नवीन दागिना. नाही म्हणे, याचं नाव काय? तो म्हणे, वरवाटा मॉडेलिंग. आता तिला घरात संक्रांतीचा सण करायचा आहे, पुरण दळायला तिच्याकडे मिक्सर आहे, पुरणाची चाळणी आहे, बरं पुरण करायला तिची सून बी घरात आहे, पण नाही, आज सुनाला म्हणे सगळं तू कर, पुरण फक्त मी वाटणार. जुना कुठला पडलेला तिनं वरवाटान पाटा काढला, दारात बसली पायरीवर. का? लोकांनी विचारावं केवढ्याला आणलं की ते कधी केलं म्हणून. लोकांना विचारावं कधी केला नेमका दागिना. जशी बसली भानगड अशी पुरण तिनं टाकलं, हातातला वरवाटा पुढे गेला की इकडचा वरवाटा गळ्यातला माग यायचा, दण दिशी छातीवर. हा माग आला की हा पुढे जायचा, तो पुढे गेला की दण दिशी माग यायचा. तेवढ्यात तिला चमक निघली, टपकून वरती गेली. उपयोगच नाही काही, की ती प्रत्येकाची आवड वेगळी आहे. पुरुषाला आवडतं चांगले कपडे घालायला आवडतात, कडक इस्त्रीचे कपडे, चांगला शर्ट मारायला आवडतो, कडक टोपी आवडते, ही पुरुषाची आवड. जीवाची आवड वेगळी. संताला आवडते माझ्या जीवीची आवडी आणि पंढरपुरा नीनगुडी. संताला आवडते अखंड भक्तानं नामचिंतन केलेलं. ज्या दिवशी देवाची आवड पूर्ण कराल त्या दिवशी देव आपोआप आपली आवड पूर्ण करतो. मग देवाला आवडतंय नामचिंतन केलेलं, मग नामचिंतनही करायचंय. देवाला आवडतंय नामचिंतन, पण आवडीनं करावं लागेल. का? आवडीने व्हावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. त्या अगोदर गातो आवडीने गोड तुझे नाम, तूच मांधरा, तूच घनश्याम. गातो आवडीने, गातो आवडीने, गातो आवडीने गोड तुझे नाम, तूच मांधरा, तूच घनश्याम. गातो आवडीने, गातो साई बाबांचा मेळा भक्तांचा, शिर्डी नगरी ही अवतरली, साई बाबांच्या नावानं सारी नगरी ही तुमली, नावानं सारी नगरी ही तुमली, साई बाबाच्या नावानं साई बाबाच्या नावानं शिर्डी
साई बाबांच्या नावानं सारी अवतरली, साई बाबांच्या नावानं सारी नगरी ही झुमझुमली. हो साई बाबाच्या नावानं सारी नगरी झुमझुमली, साई बाबाच्या नावानं सारी नगरी झुमझुमली, सारी नगरी ही झुमझुमली. तुमच्यासाठी एकदा जोरात ठेवा. नामचिंतन करायचे पण आवडीनं करावं लागेल. ज्या दिवशी आवडीनं भजन कराल, देवाची आवड पूर्ण कराल, भगवान परमात्मा आपली आवड पूर्ण करतो. उदाहरण सांगू तुम्हाला. देवाची आवड पूर्ण केली कोणी? द्रौपदी मातेनं. देवाला 999 धाग्याच्या बदल्यात 999 साड्या दिल्या आणि जेव्हा साड्या संपल्या तेव्हा स्वतःचा पितांबर सोडला. देनाचा परिणाम पण अगोदर कंठामध्ये अखंड हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा अखंड कंठामध्ये नामचिंतन होतं. पहा, मी सांगतो तुम्हाला, भक्तानं भगवंताचं नामचिंतन करणं, भजन करणं ही मोठी गोष्ट नाही, पण मानलेल्या सख्या बहिणीपेक्षाही मानलेल्या बहिणीचं देवानं भजन करणं ही भक्ती नाही, भक्तीची पराकाष्ठा आहे. असं भजन करा जीवनामध्ये. देवानं आपलं भजन, देवाला चिंता पडली पाहिजे. एवढी सेवा करतायत, साईबाबांना वाटलं पाहिजे एवढं भजन करतायत, माझं एवढा मोठा सप्ताह करतायत, एकही दिवस कीर्तन सोडत नाही, दरवर्षी पट्टी देतायत, पंगतही देतायत, सेवाही करतायत. देवाला चिंता पडली पाहिजे. याचं कसं होईल? माणसाला नाही, देवाला वाटलं पाहिजे. माणसाच्या डोळ्यात पाणी नाही, देवाच्या पाणी डोळ्यात आलं पाहिजे आपल्यासाठी. उदाहरण तुम्हाला माहिती असेल पा, सुदाम देवाला भगवान परमात्मा सोन्याची नगरी दिली, माहिती ना? सोन्याची नगरी. बालमित्र होते, बालसखा होते, पण नगरी देण्याच्या अगोदर मुठभर का होईना पोहे घेतलेत, केले कर्म झाले आणि त्याची भोग आले. स्वतःचं कर्म स्वतःला चुकावं लागणार. मुठभर पोहे घेतलेत म्हणून सुदामा ब्राह्मण दुःखी दाई देतीला, सुदामा ब्राह्मण दुःखी दाई देतीला, मुष्टीभर पोहे घे बोलिया त्याची भीती नाही गेला. पण अगोदर देता आलं पाहिजे. म्हणून नामचिंतन करायचं जीवनामध्ये, तेही आवडीनं करावं लागेल. जगद्गुरु तुकोबाराज सांगतात, भाग्य उजळे चिंता वारली कधी संत दर्शन या लाभ पद्मनाभ जोडला. मग ज्या पद्मनाभाला जोडले त्याला नेमकं ठेवायचं कुठे? संपुष्ट हे हृदय पेटी आणि करोनी पोटी साठव. संपुष्ट म्हणजे आतली आत, हृदयाची पेटी करून साठवून ठेवायचे. मग मला सांगा, हृदयामध्ये साठवलं कोणी? कोणी साठवलं? संत जनाबाईने. हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला धरीला. हा वा, टाळी वाजा एकदा जोरात. धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दूर, धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दूर. बरं वाटलं यांना सुद्धा तुम्ही म्हटल्या जोरात. तर संत जनाबाईंनी हृदयामध्ये भगवंताला साठवले. यापुढे सांगू, संत महात्मा अगदी हनुमंतरायांनी भगवान प्रभू रामचंद्रांना हृदयामध्ये साठवलंय.
श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम हृदयात साठवलंय. मी तुम्हाला सांगते ऐका. जेव्हा भगवान प्रभू रामचंद्र 14 वर्षाच्या वनवासाकरिता गेले होते बरोबर, नंतर जेव्हा परत आले अयोध्येमध्ये प्रत्येकानं दिवाळी उत्सव साजरा केला होता. 5000 वर्षाच्या नंतर गेलेले आमचे भगवान प्रभू रामचंद्र 22 जानेवारीला परत आमचा बाप स्थानापन्न होत आहे. आतापर्यंत लोक फक्त म्हणायचे बनाएंगे मंदिर, नंतर म्हणू लागले बन रहा है, आणि परत बन गया है मंदिर. त्याच्यासाठी सजा दो घर को गुलशन सा, अवध में राम आए हैं. सजा दो घर को गुलशन सा, अवध में राम आए हैं. प्रत्येकाने हात वरती करून भजन. राम आएंगे आएंगे राम आएंगे. वाह वाह. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी. सोबत टाळी वाजवा सगळ्यांसोबत. दीप जला के दिवाली में मनाऊंगी. मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे. राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे. 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 प्रभु रामचंद्र भगवान की जय. जय हो. क्या बात है. काय भजन म्हटलं गोड तुम्ही. जशा काय आग्या मोळाच्या माशावर. भजन चांगलं केलं. विनोदाचा भाग सोडून द्या. अतिशय सुंदर हृदयामध्ये साठवलं होतं हनुमंतरायांनी. जशी दिवाळी अयोध्येमध्ये साजरी केली, मला सगळ्यांना विनंती करायची. आता 7-8-15 दिवसापासून जेव्हापासून तारीख कळाली मी प्रत्येक कीर्तनात सांगते, आपणही 22 जानेवारीला नाही दिवाळी केली तरी चालेल, कधी नाही दसरा केला तरी चालेल, पण 22 जानेवारीला प्रत्येक माणसानं समजायचंय आपल्या घराच्या वरती भगवी ध्वजा, भगवी पताका, आणि प्रत्येकानं स्वतःच्या घरावरती दिवे लावून आपल्याला दिवाळी उत्सव साजरा करायचा. सगळ्यांनी करा. सगळ्यांना विनंती आहे का रामराज्य आपल्याला इथं साजरा उभं करायचं. इथे भगवान प्रभू रामचंद्र आपल्यावरती कृपा करतील, आपले सगळे दुःख नष्ट करतील. फक्त नामचिंतन अंतःकरणातून करा. मग हृदयामध्ये साठवलं. यापुढे सांगते संत महात्मा आहेत पहा, ज्यांच्यासाठी कांदा मुळा भाजी. या संत सावता महाराजांसाठी नामदेव महाराज म्हणतायत धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा
हृदयामध्ये साठवलं फक्त म्हणून आई वडिलांना धन्यता नाही, धन्य ते आरण रत्नाची ती खान जन्मला निधान सावता, तो त्या गावालाही धन्यता. आई वडिलांनी फक्त गावाला नाही, नाम म्हणे त्यांचा जन्म सफल झाला, वंश उद्धारीला माळ्याचा सावता सागर प्रेमाचे यागर. हृदयात भगवंताला साठवलंय. मग मला विनंती आहे, हृदयात देवाला साठवायचं, मग आपल्या हृदयात भगवान परमात्मा नाही का? बोला. तो आहे म्हणून तर आपण जिवंत आहेत. जोपर्यंत आपल्यामध्ये तो भगवान प्रभू रामचंद्र आत्मा राम आत्मा राम आत्मा राम रूपाने विराजमान आहे. एकदा का जोपर्यंत जिवंत आहोत, आत्मा राम जिवंत राहण्यासाठी रामाचंच भजन करावं लागेल. आत्मा राम जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी रामाचं भजन करावं लागेल. आणि आत्मा राम निघून गेल्याच्या नंतरही राम नाम जोपर्यंत हृदयात भगवान रूपी ठेवा, अगोदरचाच आहे, पण तोच आपल्याला भक्तीने आणि भावाने शोधायचा आहे, सापडायचा आहे. अभंगाचं शेवट. तुका मने होता ठेवा, तुका मने होता ठेवा, तुका मने होता ठेवा, एकदा जोरात. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबार सांगतात, तुका म्हणे होता ठेवा, भगवंत रूपे ठेवा आपल्या हृदयात अगोदरचाच आहे. तो आपल्याला भक्तीने आणि भावाने शोधायचा आहे. कसा ठेवाय सांगू? मला सांगा. एका गुरुजीनं विद्यार्थ्याला सांगितलं, बाळा जा वरच्या मजल्यामध्ये एक कपाट आहे, कपाटामध्ये लोखंडाची डबी आहे आणि लोखंडाच्या डब्यातला मला परीस आणून दे. काय सांगितलं? परीस आणून दे. लोखंडाच्या डबीत परीस राहतो का? परीसाचा स्पर्श जर लोखंडाला झाला तर लोखंडाचं काय होतं? सोनं होतं. बरोबर पाहिलंय का तुम्ही? ऐकलंय फक्त, पण सोनं होतं. तो विद्यार्थी म्हणतो, गुरुजी तुमच्या गोळ्यात तर संपलं नाही ना? म्हणे का? लोखंडाच्या डब्बीत कुठं परीस राहील का? आणि ती डब्बी तरी लोखंडाच्या. जा म्हणे तू डब्बी घेऊन ये. बाळा गेला डब्बी घेऊन. गुरुजी हे काय डब्बी? मला सांगा, आता लोखंडाच्या डब्बीत परीस नव्हता का? बोला. परीस होता. लोखंडाच्या डब्बीमध्ये परीस होता, पण तो कागद रूपी पुडीमध्ये बांधलेला होता. लोखंडाचं सोने होण्यासाठी लोखंडाचा आणि स्पर्शाचा, त्या परीसाचा स्पर्श घडून आणावा लागतो. त्याच्याशिवाय सोनं होत नाही. तसाच भगवान रूपी ठेवा आपल्या हृदयात अगोदरचाच आहे, पण तो कागद रूपी पुडीमध्ये बांधलेला आहे. तो भक्तीने शोधायचा आहे, तो भावाने शोधायचा आहे. एकदा का तो सापडला, उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली, संत दर्शनिया लाभ पद्मनाभ. जोडलाय पण ठेवायचं कुठे? संपुष्ट ही हृदय पेटी आणि करोनी पोटी साठवू. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार सर्वांनी हात वरती घ्या. महिला पुरुष सगळ्यांनी हात वरती घ्यायचे. सरळ हात वरती. ज्यांच्या हात वरती नाही येणार त्यांना त्यांच्या शेजारच्याची शपथ आहे.
पहा आता काळजी ज्याला येते घेतील. सुंदर अशा माझ्यासोबत सगळ्यांनी भजन करायचं. जो खेल गए प्राणों पे, जो खेल गए प्राणों पे, जो खेल गए प्राणों पे श्री राम के लिए, एक बार तू हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, एक बार तू हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. सागर को ना किसने सीता का पता लगाया, राम नाम का डंका लंका में जाकर बजाया. सागर को ना किसने सीता का पता लगाया, राम नाम का डंका लंका में जाकर बजाया. माता अंजलि की मेरे हनुमान के लिए, बार हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, एक बार हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, बार हाथ उठा दो मेरे हनुमान की. प्रभु रामचंद्र भगवान की, भगवान साईं बाबा की. विठोबा रखो